कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटी मध्ये. कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता. 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध. प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही. अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा. चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर. उंचगावमधील सनी मोहिते यांचा मुलगा सिद्धिविनायक हा तळसंदेमधील शामराव पाटील निवासी शाळेत 10वीत शिकतोय. सिद्धिविनायकचा त्याच्या वर्गातील एका मुलाशी किरकोळ वाद झाला होता. या कारणावरून 7 ऑक्टोबर रोजी रेक्टर राहुल कोळी यानं त्याच्या हातातील PVC पाईपनं सिद्धिविनायकला मारहाण करत दुखापत केली आहे, अशी तक्रार सनी मोहिते यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. माझा मुलगा सिद्धिविनायक सनी मोहिते याला 22 जून 2025 रोजी तळसंदे येथे शामराव पाटील शिक्षण संस्था येथे मी त्याला हॉस्टेलला घातले. तिथने वारंवार मुलग्याची कंप्लेंट येत होती, पण आम्ही दुर्लक्ष करत होतो की मुलगा वांडा आहे, जाऊ दे. मग त्याला 2-3दा तसं काहीतरी झालेलं होतं, किरकोळ मारहाण झालेली होती, पण आम्ही लक्ष दिलं नाही. पण 6 तारखेला मुलग्याची आणि लहान मुलाची भांडणं झाली, ती मिटोमिटी झाली. पण 7 तारखेला हेक्टर जे आहेत राहुल कोळी या माणसाने मुलग्याला पहाटे 5 वाजता उठवून त्याच्या मागच्या बाजूला छातीवर, तोंडावर आणि डोक्यात पाईप मारली. मुलग्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. मुलग्याला सांगायचं नाही म्हणून दिवसभर त्याला दाबून ठेवलं, त्याला मारून टाकेन असं तसं. मग मुलगा त्या टेन्शनमध्ये वरनं उडी मारायला गेला. उडी मारायला गेल्यावर त्या पोराने म्हणलं काय झालं सिद्धिविनायक, असंच झाले. मग तुझ्या वडिलांना फोन लाव. मग ते मुलग्याने मला फोन लावल्यावर आम्ही तातडीने तिथं गेलो. तिथं गेल्या आम्हाला उडावडीची उत्तर देऊ लागले. प्रिन्सिपल म्हणले नाही तुमचा मुलगा आगाव आहे, काय झालं त्याला मारलं तर, असं म्हणाले. मी म्हटलं मारलं आहे ते सरांना घेऊन या. तेव्हा आम्हाला वाटलं किरकोळ मारलं असेल. मुलग्याला तिथनं मी तातडीनं घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यावर कळालं, जेव्हा मुलग्याला उघडा केला त्याच्या अंगावर सगळे वन उठलेले, काय पाईपाचे वट उठलेले, आतला पुकारनं मुक्काम असा दिसला होता. तसंच मी त्याला CPRला घेऊन गेलो. 7 तारखेला CPRला ॲडमिट केलं. CPRला ॲडमिट करून सकाळी 8 वाजता डिस्चार्ज घेतला. डिस्चार्ज घेतल्या आम्ही कंप्लेंट करण्यासाठी वडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो. तिथे आमची कंप्लेंट दिवसभर आम्हाला ती सगळी एक मिटवामिटी करायसाठी त्यांची संस्थेची माणसं आली, हे करा ते करा, तुम्हाला हे करतो ते करतो बोलालीत आम्हाला. पण मी काय ऐकलं नाही. काय मुलग्याला एवढं मारलेलं ते मला हे होत होतं, त्यामुळे मी सिरीजसर कंप्लेंट करून आम्ही तिथनं आलो. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि शिक्षण संस्थेवर योग्य ती कारवाई व्हावी. या तक्रारीवरून पोलिसांनी रेक्टर राहुल कोळी याच्यावर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर याच शाळेच्या हॉस्टेलमध्ये 2-3 मुलांनी काही मुलांना पट्टा आणि बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळं सगळीकडे खळबळ उडाली. या संदर्भात संस्थाचालकांशी संपर्क साधला असता त्यांनी हा जुना व्हिडिओ असून या प्रकरणात दोषी असणाऱ्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलंय. सध्या जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जुना आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा संबंधित त्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केलेली आहे. आणि परवा जो काही प्रकार घडला रेक्टरांच्याकडून, तर त्या संदर्भात सुद्धा रेक्टरांना शाळेतून काढून टाकलेला आहे. आणि झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय आहे आणि इथून पुढं ही गोष्ट होणार नाही किंवा हा प्रकार होणार नाही याची शाळा व्यवस्थापन पूर्णपणे दक्षता घेईल. तळसंदी इथल्या शाळेत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं या परिसरातील निवासी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.